डोंबिवलीतील महारेरा अंतर्गत रजिस्टर्ड असलेल्या 51 बेकायदा इमारतींवर आता पालिकेचा हातोडा पडणार असल्याचं स्पष्ट झालंय। आपल्या इमारती नियमितीकरणासाठी आपणास पुरेसा अवधी दिला होता, त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेच्या ग प्रभागातील म्हणजेच आयरेतील बेकायदा साई गॅलेक्सीच्या नियमितीकरणाचं प्रकरण ऐकून घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे। उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि ॲडव्होकेट अमित बोरकर यांनी गुरुवारी हे प्रकरण फेटाळून लावल्याची माहिती समोर येते। पालिकेने नियमितीकरणासाठी दाखल केलेले अर्ज फेटाळून लावल्याने असाच आदेश आम्ही इतर सोसायटींच्या बाबतही देऊ असं स्पष्ट संकेत खंडपीठाने दिलाय। नेमकी ही याचिका काय होती त्यावरही एक नजर टाकूया। याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांच्या विरुद्ध 3 वर्षांपूर्वी एक याचिका न्यायालयात दाखल केली होती। उच्च न्यायालयाने 19 नोव्हेंबर 2024 रोजी डोंबिवलीत पालिकेच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे उभारलेल्या महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवलेल्या या बेकायदा इमारती 19 फेब्रुवारी पर्यंत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते। याच मुद्द्यावरून मागील काही दिवसात डोंबिवलीमध्ये नागरिकांचे संतप्त प्रश्न, संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत। अनेकांनी आपल्याला याबाबत कल्पना नव्हती, आता आपलं घर उद्ध्वस्त होणार, आपण कर्ज काढून मंगळसूत्र, दागिने मोडून घरं विकत घेतली आहेत, मात्र आपल्यावर अन्याय होतोय, अशा भावनिक प्रतिक्रिया सुद्धा दिल्या होत्या। मात्र या सगळ्या प्रतिक्रिया लक्षात घेऊनही 3 महिन्यांपूर्वी इमारती रिकामी करण्याच्या नोटिसा रहिवाशांना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार आता बेकायदा इमारती 19 फेब्रुवारी पर्यंत जमीनदोस्त करण्यात याव्यात असेही आदेश देण्यात आले। दरम्यान यापूर्वी डिसेंबरमध्ये 16 इमारतींमधील रहिवासी विकासकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। आपले प्रस्ताव कल्याण डोंबिवली पालिकेत नियमितीकरणासाठी दाखल केलेत अशीही भूमिका त्यांनी घेतली। दरम्यान नियमितीकरणासाठीची आवश्यक कागदपत्र रहिवाशांनी पालिकेत दाखल न केल्याने नगर रचना विभागाने 32 बेकायदा इमारतींचे प्रस्ताव फेटाळून लावलेले। ज्या इमारतींचे प्रस्ताव फेटाळून लावले त्यांची नावं सुद्धा आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी थोडक्यात या प्रकरणातील कारवाई होणाऱ्या इमारतींची आकडेवारी जर आपण पाहिली तर 65 इमारतींमधील 5 इमारती या पालिकेच्या क्षेत्राबाहेरील आहेत। यापैकी 60 मधील 2 इमारतींची द्विनोंद झालेली आहे, म्हणजेच 2 वेळा त्यांची नोंदणी झालेली आहे, तर एका इमारतीचं बांधकामही अद्याप सुरू झालेलं नाहीये। 6 इमारती या पाडण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे 51 इमारतींचं निष्कासन होणं हे आता बाकी राहिलेलं आहे। दरम्यान या प्रकरणी अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी लोकसत्ताशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली की 65 रेरा प्रकरणातील अनधिकृत इमारती पोलिसांच्या सहाय्याने रहिवास मुक्त केल्या जातील आणि मग त्यानंतर या इमारतींवरती कारवाई सुरू केली जाईल। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सल्लागार वकील ॲडव्होकेट AS राव यांनी सुद्धा लोकसत्ताशी बोलताना असं सांगितलं की नियमितीकरणासाठी दाखल केलेल्या बेकायदा साई गॅलेक्सीचं प्रकरण हे न्यायालयाने फेटाळलेलं आहे। इतर प्रकरणांबाबतही तोच निर्णय राहणार असल्याची भूमिका पालिकेने घेतलेली आहे। दरम्यान जी प्रकरणं आता पालिकेने फेटाळली आहेत त्यामध्ये नेमकी कोणत्या इमारतींचा समावेश आहे ते आता आपण पाहूया। शांतारा मार्केट, गावदेवी हाइट्स, शिवाजीनगर, तुलिप हाइट्स, शिवाजीनगर, द्रौपदी हाइट्स, शिवाजीनगर, एकविरा एंटरप्राइजेस आयरे, साईश इन्फ्रा पाथर्ली, बालाजी डेव्हलपर्स नांदिवली, तुकाराम पाटील निळजे, रतन चांगो म्हात्रे नांदिवली, सुनील बालाजी पाटील आडिवली, राजाराम भोजने गोळवली, विनायक वाटिका सोनारपाडा, श्री कॉम्प्लेक्स नांदिवली, वाळकू हेरिटेज आजदे, शिवसाई रेसिडेन्सी सोनारपाडा, अर्णव कॉम्प्लेक्स नांदिवली, दिनकर प्लाझा आडिवली, मंगलमूर्ती माणगाव, पंढरीनाथ गायकर गोळवली, इंद्रदास गायकर गोळवली, साई लीला रेसिडेन्सी देसलेपाडा, साई श्रद्धा आडिवली, गोकुळ कॉम्प्लेक्स निळजे, विष्णू व्हॅली माणगाव, शिवसाई बालाजी आजदे, वारा हाइट्स जुनी डोंबिवली, लालचंद्र म्हात्रे नवागाव, शिवलीला नवागाव, मणिरत्न शिवाजीनगर, लक्ष्मण हाइट्स कोपर, सुदामा रेसिडेन्सी ठाकुर्ली, राजयोग ठाकुर्ली, संतुला आर्केड कोपर, समर्थ कॉम्प्लेक्स आयरे, सनराइज कांचनगाव, साई गॅलेक्सी आयरे आणि जियाश्री प्राईड कांचनगाव। दरम्यान मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या या वादामध्ये ठाकरे गटाने कारवाई होणाऱ्या इमारतीतील नागरिकांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतलेली आहे। या प्रकरणामधील पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।